आदि ब्रह्मणो द्वितीय प्रादे श्वेतवराह कल्पे वैवस्मन्त्रे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे मेरुर दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यापारिक चंद्रमाने शालिवाहन शके 1947 सप्तमीतिथो शुक्ल पक्षे अर्द्रा नक्षत्र योग शोभन कर्णवनिद शुक्रवासरे चंद्र राशिते मिथुन राशिते सूर्य राशिते मीन राशिते वसंत ऋतु उत्तरायणे विश्वास नाम क्रोधि नाम संवत्सरे प्रीत्यर्थं यजमानस्य प्रीत्यर्थनामस्य प्रीत्यर्थं यजमानस्य धर्मपत्नीरेह नामस्य प्रीत्यर्थं प्रवृत्तिं कश्यप समस्यता मूले सुजत सागर सप्तो सुंदरा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद अगस्त्यकलजन्तो गायत्रे चैव शान्ति पुष्टिकृता आयन्तु मम शान्त्यार्थ दुर्दक्षे द्वारा प्रधान कलश देवताभ्यो नमो नमः। अरोहं अनादेशासुतं शान्तं चैतन्यं चतुरोपं त्रिशुभाकारं चतुस्मलिङ्गधारणं परमानन्द सौरभ्यं परिपूर्णनिरन्तरं ग्राहानगन्धं कृपया प्रसीद परमेश्वरः अक्षदान दौलान तिल सन्निष्ठान स्वादकोश दिव्याय स्वादमदभ्यं नमः। शर्करं खण्डं समर्पयामि पानिमन्त्रं समर्पयामि आपनाय स्वाभ्यानाय स्वः भुवनाधिपते सदाशिवम्यस्तो सदाशिवम्। प्रभु श्री रामचंद्र की जय। संसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानि 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 सहितं नमामि भवं भवानि सहितं नमामि। ओम जय जानकी नाथा प्रभु जय श्री रघुनाथा दो कर जोड़े विनवर दो कर जोड़े विनवर प्रभु मेरी सुनो माता। ओम जय जानकी नाथा तुम रघुनाथ हमारे प्राण पिता माता। तुम हो सजन संगाते तुम हो सजन संगाते भक्ति मोती दाता। ओम जय जानकी सौराशी रघुपंत चुना ये तो यम प्रासा
सुदर्शन थाल आरती सुवर्ण थाल आरती करत कौशल्या माता ओम जय जानकी माता झाकी दर्शन झाकी सजावट यांचा सत्कार रवी ठाकूर करतील। यांचा सत्कार रवी ठाकूर करतील। चला उमेश भाऊ महाराज महाराज
ऐका ना, एक त्यांची इच्छा आहे सगळी टीम येतं इकडे, एक फोटो घ्यायचा. शाली वगैरे गळ्यात घालून द्या आपल्या साथांना. या या सर. नागेश्वर महाराज की जय, बजरंगबली की जय, भोला महाराज की जय, हर 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 वारकरी टाळकरी माळकरी मंडप में खेल रहे ईश्वरी चेतन. निज मन मुकुर सुधारी, बरनौ रघुवर विमल जसु, जो दायक फल चारि, बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहुँ लोक उजागर, राम दूत अतुलित बल धाम, अंजनी पुत्र पवन सुत नाम, महावीर विक्रम बजरंग, कुमति निवार सुमति केसरी, लोचन वरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंडल, नाथ योगी जनेऊ सारी, चंद्र सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगबंदन. माणसाच्या मनात
त्यावेळेस बरेच जण ठराव एक सांगू का, या मंडपामध्ये येण्याचं कोणाचंही भाग्य नाही. हो हो गावकरी सगळे ऐका मी काय बोलतोय. बरेच जण म्हणले असतील मला कधीला जायचंय. पहिल्या दिवशी ठरवलं, दुसऱ्या दिवशी ठरवलं, तिसऱ्या दिवशी ठरवलं, त्यांना 7 दिवस बी यायला जमलं नाही. अशी काही माणसं असतील, अशी बरेच माणसं आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यहाँ पे वही लोग आते हैं कौन से, हीरा दिला बन के टूट जाते, हीरा दिला बन के टूट जाते, कथा में वही, कथा में वही. इस नागेश्वर के दरबार में, इसके दरबार में वही आते हैं कौन, जिन्हें बाबा बुलाते हैं, वही आते हैं, जिन्हें बाबा बुलाते माझंही परम भाग्य आहे की मला या नागेश्वर देवाच्या समोर कथा सांगायला मिळते. माझं परम भाग्य आहे. लक्षात घ्या. बरेच कथाकार बघितले असत पण त्याच्यातून महाराज नंबर लागला. तुमच्या गावची भाकरी आई सांगू जे माझ्या नशिबात आहे ते कोणीच हिसकावून घेऊ शकत. जितक्या दिवस माझा तुमच्या गावामध्ये आहे लिहिलंय माझ्या भाग्यात, तुमच्या भाग्यात जिथपर्यंत लिहिलंय ना या नागेश्वराच्या मध्ये जितके दिवस येणं तितकंच तुमचं भाग्य. तुम्ही त्याला एकच विनंती करा, प्रभू हमें बार बार बुलाना. अगर आप हमें बुलाओगे तो हमारी जो नैया है इस भवसागर में जो डूब रही है उसे संवारने के लिए अगर हम आपके मंदिर में आ जाएंगे तो हमारा जो भाग्य है जो परम भाग्य हो जाएगा. और कब उसके लिए त्याच्यासाठी एक पण आहे काय, त्याच्यासाठी आपल्याला एक करावं लागेल गाड्या. एक काय आहे त्याचं नाव, कारण एक नामाशिवाय काहीच नाही. काहीच त्याला आज लई लांब जायचंय आपल्याला. जिथपर्यंत आपल्याला ज्या रामकथेचा प्राण आहे, एक केवट आणि एक शबरी, 2 कथा आपल्याला सविस्तर बघायच्या बघा. काय मग बाकीचं काही नाही. 10-12 भानगडी काही की आपण जास्त भांडणात नाही लागत नाही. काही आपण भांडणात आणणारे माणसं नाही ना. आपलं कसं आहे निस्वार्थी काम आहे. भांडणात आणण्याचा काय संबंध आला. मला आज कळालं मंदिराचा इतिहास कळाला. या मंदिरावर कोणाचाच अधिकार नाही. हे सांगू, मला आज जेव्हा कमिटी मला भेटली ना त्यावेळेस काय म्हणले महाराज, आम्ही तुकोबरांच्या गात्याला धरून चालणारे माणसं आहे. तुकोबरांच्या आंधळ्या पांगळ्याचं पिठोबा जातात. त्यांनी सांगितलं इथं भिकारी ज्यांनी 1 रुपया दिला आणि ज्यांनी लाख रुपये दिली ती बरोबर सारखे. कमाल झाली. अहो नुसतं एखाद्याला नाव जर दिलं ना 50,000 रुपये देऊ द्या त्याला लगेच त्याला वाटतं मा बोर्ड लावा. लोकांना नावाचा इतका नाद आहे. बघा तुम्ही, शिवाय निधीतून मंदिर कोणी बांधली, निधीतून जमा करून इकडून तिकडून कोणी मंदिर बांधलं, पण गावातल्या लोकांनी वर्ग दिली नवल नाही.
गावातल्या लोकांनी ज्या मुली आपल्या गावातून गेल्या ना बाहेर त्यांनी सुद्धा या मंदिरासाठी महाराज पूर्ण फुलाची पाकळी दिली. त्यांच्या मनाला कडकडून टाळ्या वाजवा सगळे. याच्यावर संवा कमिटीचं काय आहे, स्वार्थ कसलाच नाही. मी बघितलं आपले पुस्तक प्रकाशित करायचं त्याच्यात तुम्ही जेव्हा येईल तुमच्यापर्यंत बघा 1 रुपयाचं 1 रुपया. अहो ते पुस्तक सुद्धा वर्गणीच्या पैशात नाही. हा हे नवल आहे. हे नवल आहे. हा मंदिराच्या विटेवर एका विटेवर प्रत्येक हा लक्षात घ्या. प्रत्येक लक्षात. खरंच कमाल आहे. दंडवत आहे तुमच्या सगळ्यांच्या वतीने दंडवत आहे. आणि त्या मंदिरासमोर मलाही का आता काय करायला मिळते हे माझं मी परम भाग्य आहे. चलो